प्रश्न विचारणार आहे। काय केले आता? घरामध्ये एका खुर्चीवर बसले त्या आणि घरात आला सोफ्यावर बसून घ्यायचं, दप्तर फेकून द्यायचं आणि काय घ्यायचं आता? बघा घेतला आता मोबाईल। दिसते बरोबर बोलायचं नाही, बोलणार घरामध्ये त्या मुलीची आई तिला सांगते की मोबाईल ठेवून दे, मोबाईल ठेवून दे। बघा ती मुलगी मोबाईल देत नाहीये। बघा देते का मोबाईल? नाही, पूर्ण मोबाईल ती सोडायलाच तयार नाही। आईने तिचं बॅग आईने उचलली आहे, दिसतंय का? नीट लक्ष द्या, उभे राहू नका, खाली बसा। बघा आता आईने काय सांगितलंय? तुझा होमवर्क आहे, शाळेमध्ये तुला जो अभ्यास दिलाय तो करून घे, तो करून घे। पण ती हातातला मोबाईल सोडायला तयार नाहीये। मोबाईल हातात म्हणजे हातातच ठेवल्यासारखा। बघा आईने अगदी सगळं तिच्या हातात आणून दिले तरी सुद्धा ती मोबाईल सोडायला तयार नाहीये। आता ही मोबाईल एवढा वापरतीये, मग नंतर त्या मोबाईलचा काय परिणाम होणार आहे तुम्हाला दिसेल। आता बघा, मग तुम्ही ठरवायचे आता मोबाईल कितपत हातात घ्यायचा आहे, किती वापरायचा, किती पोटाकडे भुकेकडे सुद्धा तिचं लक्ष नाहीये। बघा भूक लागलेली तिला कळालं नाही, कारण काय आहे हातात? मोबाईल। मोबाईल मध्ये पूर्ण ती गुंतून गेली अगदी। बघा जेवायला सुद्धा तयार नाही, जेवायला अगदी खाली बसायचं खाली। आईने जेवायला दिले, अगदी घास भरवले तरी सुद्धा तिला मोबाईल सोडायचा नाही, जेवण करायचं नाहीये, फक्त मोबाईल पाहायचंय। बघा भूक लागलेली सुद्धा कळत नाहीये, घास भरवलेला सुद्धा तिला चालत नाही, पण मोबाईल बघता बघताच जेवण चाललंय। मोबाईलकडे सगळं लक्ष, जेवणाकडे लक्ष नाही, मोबाईल बघता बघता जेवण चाललेलं आहे। बघा ते सुद्धा आईच देणार, पाणी पण आईच देणार, घास सुद्धा आईच भरवणार। सुद्धा मोबाईल हातातच। बघा झोप हातात तिच्या मोबाईल बघता बघता तिला झोप लागली तरी रडायला सुरुवात झाली का? तर डोळ्याची आग व्हायला लागली। मोबाईल बघून बघून तिला डोळे उघडता आले नाही, मग ती रडायला लागली मोठ्या मोठ्याने, तिला डोळे सुद्धा उघडता येत नाही। आता यावर आई काय करणार आहे सांगा बरं? आईने सांगितलेलं ऐकलं होतं का? नाही। मग आता जो त्रास झालाय सुरू तो तिने आईला सांगायचा। आता आईने केला डॉक्टरांना फोन, ओके बघा आता आईने डॉक्टरांना फोन केलाय। आता बघा डॉक्टर, तुम्ही एक गंमत बघायची, फक्त हसायचं नाही, खाली बसून घ्या, सगळ्यांना दिसेल। बघा डॉक्टरांना बोलवले, डॉक्टर आले। बघा इथे मोबाईल पाहिल्यामुळे डोळ्यांची आग होतीये आणि काहीही दिसत नाहीये। त्यामुळं काय झालंय? मोबाईलमुळे त्या मुलीची आग व्हायला लागली डोळ्यांची, तिला डोळे सुद्धा उघडता येईना। आणि आता बघा डॉक्टरांनी तिला केवढी पट्टी बांधली, दोन्ही डोळ्यांनी तिला आता दिसत नाहीये पूर्ण। बघा आंधळे लोक, असं तुम्हाला माहिती आहे का आंधळे लोक कसे बघतात? दिसतं का त्यांना? तसंच झालंय बघा, डोळे असून का बरं ते आंधळे झाले? का बरं रे? मग आता तुम्ही ठरवा मोबाईल किती वापरायचा, हो की नाही? योग्य आहे का मोबाईल वापरणं? शाळेतनं आल्यापासून जो मोबाईल हातात घेतला होता तो डायरेक्ट ज्या वेळेला तिला त्रास व्हायला लागला त्याच वेळेला तो मोबाईल बाजूला। आता बघा आता कधीच ती पाहू शकणार नाहीये, पूर्ण आंधळी झाली बघा ती मोबाईलमुळे। मोबाईलच्या बघा त्या मोबाईल मध्ये जो प्रकाश निघतो ना, त्या प्रकाशाचा पूर्ण तिच्या डोळ्यांवर परिणाम झालाय। बघा त्या काय झालं, तिची दृष्टी गेलीये, तिला आता दिसणार नाहीये। मग तुम्ही आता ठरवायचंय, तुम्हाला ते सगळं करून दाखवलंय, तुम्हाला ही अशी वेळ येऊ द्यायची आहे का? तुम्हाला अशी वेळ येऊ द्यायची आहे का? येऊ द्यायची का? नाही। म्हणून इथून पुढे कोणीही मोबाईलला हात लावायचा आता अजिबात तो मोबाईलला हात लावणार नाही। बघा कसं झालंय, केवढी मोठी पट्टी लागली डोळ्यात।
बघा आता रडू येते की नाही. तिला आता रडायला लागलं कारण तिला दिसत नाहीये. आता प्रत्येक ठिकाणी आई तिला घेऊन जाणार हो की नाही. शाळेत आता शाळेत सुद्धा कसं जाणार, मुलांमध्ये कसं खेळणार आहे की नाही. बरोबर. बघा आता बघा खालची पायरी पण दिसत नाही. पूर्ण डोळे आता तिचे काय झालं आता हे. आता दुसऱ्या एका व्यक्तीला तिला प्रत्येक ठिकाणी घेऊन जावं लागणार. काही बघता येणार नाही. छान फुलं पानं खेळायचं असेल तर खेळता येणार नाही. अभ्यास करता येणार नाही. आपल्या आजूबाजूला कोण आहे कोण नाही त्यामुळे झालं हे सगळं मोबाईलमुळं. मग किती वेळ वापरायचा मोबाईल, वापरायचं की नाही. हात लावायचा का मोबाईलला. बघूया आता सगळे आता मोठ्या आवाजात म्हणाले नाही म्हणून. घ्या मोबाईल. असं मोबाईलला हात लावायचा नाही. बरोबर. आता हुशार झाले सगळं. सगळ्या मुलांना कळालं बरं का मोबाईल वापरल्यावर काय होतं. हो की नाही. आपल्याला छान पाहायचा का मोबाईल. हे बघा. हा चला हात वर करा. पाहायचा हात वर करा बरं पटकन. हा पाहायचा का तुला मोबाईल. हा खाली बसा बरं. 2 मिनिटं खाली बसा. खाली बसा 2 मिनिटं. पाहायचा का रे मोबाईल. पटकन खाली बसा. चाचीत मोबाईल वाजायचा का. पटकन खाली बसा. बघ ना.